नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 40 अंशापर्यंत गेले। वाढत्या तापमानाचा फटका पपई उत्पादकांनाही बसलाय। एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पपईचं पीक खराब झालंय। नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड करण्यात येते। मात्र यावर्षी वाढलेलं तापमान आणि पाण्याची कमतरता यामुळे पपई खराब झाली आहे। पपईच्या पिकाला लागवडीपासून उत्पन्न निघेपर्यंत एकरी 40,000 रुपये खर्च होतो। यावर्षी पपईवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे। तरीही काही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीनं पीक जगवलंय। मात्र बाजारात गेल्यावर पपईला चांगला दरच मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। यावर्षी पाऊस कमी आणि अचानक तापमान वाढल्यामुळे आमची पपई एप्रिल एंडपर्यंत चालते, परंतु तापमान वाढल्यामुळे यावर्षी जे तापमान 32-33 आहे ते 38पर्यंत गेल्यामुळे व्हायरस यायला आणि त्याच्यामुळे पाण्याची पाऊस कमी असल्यामुळे पाण्याची पातळी एकदम खाली गेली, त्याच्यामुळे पपईचे उत्पन्न एकदम कमी आले। पपईचा खर्च एकरी लागवडीसाठी पूर्ण खर्च आम्हाला 40,000 रुपये येतो और दरवर्षी आम्हाला अपेक्षित उत्पन्न 2 लाख रुपयाचं येतं। परंतु यावर्षी कमी पावसामुळे आणि तापमान अचानक मार्चमध्येच तापमान मे जाणवायला लागल्यामुळे तापमान जास्त वाढलं व त्याच्यामुळे पपईचं उत्पन्न एकदम म्हणजे त्यांना चट्टा वगैरे पडलं, पानं जळाली, पाणी कमी झालं, त्याच्यामुळे आम्हाला लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे यावर्षी। निसर्गाचा लहरीपणा आणि व्यापाऱ्याकडून दरासाठी होणारी अडवणूक या दुहेरी गोष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसलाय। पपईचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। जितेंद्र बैसाने, साम टीव्ही, नंदुरबार।